महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर आता मी चाललेली आहे फिरायला. कशी वाटते, कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम सिंपल कॅज्युअल लुक केलेला आहे. तर आता फिरायला चालले. कुठे चालले तर चला माझ्यासोबत तुम्ही पण, आणि तुम्हाला नक्की दाखवते मी कुठं गेले, मग तुम्हीच गेस करा. आणि आन्वी पण तयार झाली. आन्वीला हा ड्रेस खूप आवडतो, तिच्या आत्याने आणलेला आहे. हाय कर. चला तर मग चला जाऊया. हर हर महादेव. तर इथं आता आम्ही आलेलो आहोत नारायणपूरला. तुम्ही बघितलंच असेल. आणि अशा प्रकारे आहे नारायणपूर मंदिर. तर इथं बाहेर असं सगळे हार वगैरे विकायला असतात आणि प्रत्येक मंदिराच्या शेजारी असतातच. इथं मस्त मोठ्या ह्याच्यामध्ये लिहिलंय दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर. तर फिरायला जायचं थोडं लांब पण आहे आमच्या इथून. म्हणलं ठीक आहे चला, आता आज सुट्टी आहे तर पटकन फिरायला वगैरे जाऊ. खूप दिवस झाले घरात बसून बसून कंटाळा आला होता. मग असं देवदर्शन पण झालं आणि फिरणं पण झालं. मस्त मस्त असे व्ह्यू वगैरे तुम्ही बघितलेच असतील. आणि इथं मंदिर आहे. इथं मुखदर्शन बहुतेक आहे इथं मंदिराचं. मला काय एवढं जास्त माहिती नाही. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगते. आणि आत्ता अनुभव कशी करते. तर इथं आता जास्त म्हणजे घेता येत नाही, कारण तिथं अलाउड नव्हतं फोटो वगैरे घेण्यासाठी. तरी मी अलाउड म्हणजे फोटो वगैरे कसे तरी घेतलेले आहेत. आणि तर चला, आता इथलं तर दर्शन झालेलं आहे. आणि परत तिथं मुखदर्शन होतं बहुतेक. आणि इथं दत्तांची मूर्ती बघा किती छान आहे. आणि अशा प्रकारे दर्शन आम्ही घेतलेलं. खूप छान असं दर्शन झालं. गर्दी वगैरे तर काही नव्हती, तुम्ही बघितलंच असेल. खूप छान प्रकारे आमचं असं दर्शन झालेलं आहे. आणि खूप छान असं मंदिर आहे. मोठं मंदिर आहे खूप. आणि याच्या बॅक साईडला पण मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच. चला तर मग दत्तांचं दर्शन करून घेऊया आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुख शांती आणि समृद्धी घेऊ दत्तांच्या आशीर्वादाने. अगं हा मानायला लागलेत बिस्किट. थांब जरा थांब. अन्वी आणू पळत कम बुबू आली या.
जी